हा गेला इकडनं, तर समोरून गाडी आली, त्याला पण कळाली नाही काय माहीत नाही, पण तो ॲक्सिडेंट करून तो सामनेवाला पळून गेला. जो रिक्षा चालक आहे त्याला तो जखमी झाला होता, तो हॉस्पिटलला ॲडमिट आहे. धडक देणारी इर्टिगा जी होती तिचा शोध घेण्यात आलेला आहे. अपघात असा झाला आहे, आम्ही दोघे भाऊ रिक्षा चालवतो. तो संध्याकाळचा टाईम होता, रात्रीचा 9:15चा. आम्ही सर्कल खडकपाडा सर्कलला दोघे पण एक संगती होतो. घरी जायचं टायमाला, तेव्हा आम्ही त्याला सांगितलं तू घरी चल पुढे. तो घरी गेला. मी मुलाला घ्यायचं होतं क्लासमधनं, म्हणून मी तिकडे गेले बिर्ला कॉलेजला. हा गेला इकडनं, तर समोरून गाडी आली, त्याला पण कळाली नाही काय माहीत नाही, पण तो ॲक्सिडेंट करून तो सामनेवाला पळून गेला. कोणती गाडी आहे काय आहे ते काय माहीत नाही, फक्त कारवाला होता एवढं समजलं. गुन्हा दाखल झाला आहे, पण अजून काय पोलिसांनी अजून काय कारवाई केली का नाही काय माहीत नाही आम्हाला. एकच जण जखमी झालेलं, भाऊच माझं. ते पण एवढा सिरियस आहे का भरपूर सिरियस आहे. खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 23 रोजी रात्री एका रिक्षा व एका एर्टिगामध्ये धडक लागली होती आणि त्याच्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये जो रिक्षा चालक आहे त्याला तो जखमी झाला होता, तो हॉस्पिटलला ॲडमिट आहे. धडक देणारी इर्टिगा जी होती तिचा शोध घेण्यात आलेला आहे आणि त्या चालकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे. इर्टिगा जप्त करून त्याची RTO तपासणी चालू आहे आणि चालक जो आहे त्याची वैद्यकीय तपासणी करून कायदेशीर कारवाई करीत आहोत. प्रथमतः फक्त गाडीचा नंबर होता आपल्याकडे, त्या अनुषंगाने तपास करून आपण आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेला.